संक्षिप्त विराम. कधी विचार केला आहे का की वेल्डिंगची एक छोटीशी ज्योत पोलादाला सहज वितळवते, पण उकळत्या पाण्याने भरलेला अख्खा बाथटब सुद्धा ते करू शकत नाही? असं का बरं होत असेल? याचं उत्तर उष्णता आणि तापमानाच्या एका मोठ्या रहस्यात दडलंय, आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग या कोड्यापासूनच सुरुवात करूया. बघा, एका बाजूला आहे 3200 अंश सेल्सिअसची धगधगती ज्योत आणि दुसऱ्या बाजूला आहे साधारण 40 अंशांचं कोमट पाणी. एक पोलाद वितळवते आणि दुसरी नाही. हे तर साहजिकच आहे, नाही का? पण यामागचं खरं कारण काय आहे? हाच साधासा वाटणारा प्रश्न आपल्याला उष्णता आणि तापमानाच्या फरकाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. तर हा आहे एक सामान्य गोंधळ, आणि हे फक्त जाणवण्यापुरतं मर्यादित नाहीये. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण उष्णता आणि तापमान हे शब्द सर्रास एकमेकांसाठी वापरतो. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा गोंधळ होतो कारण आपण एखादी गोष्ट किती गरम आहे हे सांगण्यासाठी दोन्ही शब्द वापरतो, नाही का? आपण म्हणतो, अरे वा, चहा खूप गरम आहे, किंवा आज तापमान खूप जास्त आहे. दोन्ही वाक्यांमध्ये गरमपणाबद्दलच बोललं जातंय, पण आपण नकळतपणे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करत असतो. ठीक आहे, मग आता हे फरकाचे अंश नक्की काय आहे ते बघूया. म्हणजे आपल्या संज्ञा स्पष्ट करून घेऊया. चला, हा सगळा गोंधळ एकदाचा दूर करूया आणि बघूया की उष्णता आणि तापमान या दोन गोष्टी नेमक्या आहेत तरी काय. तर सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे. तापमान म्हणजे टेम्परेचर हे एखाद्या गोष्टीतील रेणूंच्या सरासरी ऊर्जेचं, म्हणजे त्यांच्या तीव्रतेचं मोजमाप आहे. सोप्या भाषेत ती गोष्ट किती गरम किंवा थंड आहे ही त्याची पातळी आहे. या उलट उष्णता म्हणजे हीट ही ऊर्जेची एकूण मात्रा आहे, म्हणजे त्या गोष्टीतल्या सर्व रेणूंची मिळून एकूण किती ऊर्जा आहे ते. त्यामुळे तापमान हे ऊर्जेची क्वालिटी आहे, तर उष्णता ही तिची क्वांटिटी आहे. आपल्या उदाहरणात ज्योतीचं तापमान प्रचंड आहे, म्हणजे तिची तीव्रता जास्त आहे, पण बाथटबमधल्या पाण्यात रेणूंची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्याची एकूण उष्णता म्हणजे एकूण ऊर्जा त्या लहानशा ज्योतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आता तापमान मोजण्यासाठी आपण जी स्केल वापरतो ती म्हणजे सेंटीग्रेड. ही खूपच सोपी आहे. ही पूर्णपणे पाण्यावर आधारित आहे. म्हणजे जिथे पाणी गोठतं तो झाला 0 अंश, आणि जिथे पाणी उकळायला लागतं तो झाला 100 अंश. बस, इतकं सोपं आहे. याशिवाय दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे फॅरेनहाइट. यामध्ये पाण्याचा गोठणबिंदू 32 अंश आणि उत्कलनबिंदू 212 अंश मानला जातो. आपल्याकडे सेंटीग्रेड जास्त प्रचलित असलं तरी जगाच्या काही भागांमध्ये फॅरेनहाइटचा वापर होतो, त्यामुळे हेही माहीत असणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आता सिद्धांतांकडून थेट टॉर्चकडे वळूया. म्हणजेच या सगळ्या संकल्पनांना प्रत्यक्ष कामाला लावून बघूया. आपण जे काही शिकलो ते वेल्डिंगच्या जगात कसं लागू होतं हे पाहिल्यावर खरी मजा येईल. ऑक्सी ॲसिटिलीन ज्योतीचं तापमान असतं साधारणपणे 3200 अंश सेल्सिअस. प्रचंड आहे हे. पण यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग काय माहितीये? वेल्डिंगसाठी लहान नोझल वापरा किंवा मोठं, त्या ज्योतीचं तापमान तेवढंच राहतं, ते बदलत नाही, ते अगदी स्थिर असतं. आणि ज्या पोलादाला आपण वितळवणार आहोत त्याचा वितळण बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट हा सुद्धा ठरलेला आहे. तो आहे साधारण 1530 अंश सेल्सिअस. म्हणजे या तापमानाला पोलाद वितळायला सुरुवात होते. आता इथेच खरा प्रश्न उभा राहतो. बघा, लहान ज्योतीचं तापमानही तेच आणि मोठ्या ज्योतीचंही, आणि पोलादाचं वितळणबिंदूही तोच. मग जाड पोलाद वितळवण्यासाठी नेमकं काय वेगळं करावं लागतं? जर तापमानाने फरक पडत नसेल तर मग कशाने पडतो? आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न? तर उत्तर आहे, जास्त धातूसाठी लागते जास्त ऊर्जा. चला आता या ज्योतीच्या मागची आकडेवारी बघूया. या प्रश्नाचं उत्तर तापमानात नाहीये, ते दडलंय पुरवल्या जाणाऱ्या एकूण उष्णतेच्या प्रमाणात. हेच आहे यामागचं खरं विज्ञान. आता हा तक्ता बघा, सगळं काही इथे स्पष्ट होईल. जेव्हा पोलादाची जाळी फक्त 0.8 मिलीमीटर्स असते तेव्हा साधारणपणे तासाला 55 लिटर गॅस लागतो. पण आता बघा, जेव्हा जाडी वाढून 12 मिलीमीटर होते तेव्हा गॅसचा वापर किती होतोय? तब्बल 1280 लिटर प्रति तास. लक्षात घ्या, दोन्ही वेळेस ज्योतीचं तापमान तेच आहे, 3200 अंश. पण जाड पोलाद वितळवण्यासाठी आपल्याला खूप जास्त गॅस जाळावा लागतो, म्हणजे खूप जास्त उष्णता ऊर्जा द्यावी लागते. याचा सरळ अर्थ काय? जास्त गॅस वापरला की ज्योत मोठी होते, आणि ज्योत मोठी झाली की जास्त उष्णता निर्माण होते, जरी तापमान तेवढंच असलं तरी. म्हणजे तापमान हे फक्त पोलादाला त्याच्या मेल्टिंग पॉईंटपर्यंत आणण्याचं काम करतं, पण त्या जाड पोलादाला वितळून त्याचं काम पूर्ण करण्यासाठी जी प्रचंड ऊर्जा लागते ती म्हणजे उष्णता. तापमान फक्त दरवाजा उघडतं, पण आत जाण्याचं काम उष्णता करते. तर या सगळ्या चर्चेचा सार काय?
तापमान काम सुरू करतं, पण उष्णता ते काम पूर्ण करते. हीच आहे यांची वेगळी भूमिका. एक आहे ऊर्जेची गुणवत्ता आणि दुसरी आहे ऊर्जेची मात्रा. आता जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या रोजच्या जगण्यात अशी आणखी कोणती उदाहरणं आहेत जिथे तापमान आणि उष्णतेचा हाच फरक आपल्याला बघायला मिळतो? विचार करा.